त्यामुळे आता आगामी काळात या भाषेच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंच्या मध्ये युती होतीये. काय पुढे नेमकं होतंय पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. वळूया पुढच्या स्पेशल रिपोर्टकडे. सरकारच्या कल्याणकारी योजना गेली अनेक दशकं सुरू आहेत. विविध योजनांचे लाभ कोट्यवधी लोक घेत असतात. या लाभार्थ्यांना पैसे मिळतात म्हणजे आपण त्यांच्यावर उपकार करतोय असा भ्रम बऱ्याचदा सरकारमधील अनेक लोकांचा होत असतो. या लाभार्थ्यांना कायम आपलं अंकित राहायला हवं अशी राजकारण्यांची अपेक्षा असते. ते तसं बोलूनही दाखवतात. जसं माजी मंत्री बबनराव लोणीकरांनी बोरगावात आणि कुचरवट्यात बोलून दाखवलं. स्वतःला मालक आणि जनतेला नोकर समजणारी ही मानसिकता येते कुठून याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया. महायुती सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांचं, काही नेत्यांचं बेफाम बोलणं, सतत वाद ओढावून घेणं सुरूच आहे. त्यांनी आता बदल म्हणून मुख्य मित्रपक्ष भाजपच्या नेत्यांकडे वादाची धगधगती मशाल सोपवली आहे. पहिला मान मिळवलाय वादग्रस्त बोलण्याचा अनुभव गाठीशी असलेले माजी मंत्री, परतूरचे 5 वेळचे आमदार बबनराव लोणीकर यांनी. मतं मिळाली नाहीत म्हणून बोरगावमधील मतदारांना त्यांनी इशारा दिला. तर दुसऱ्या कुचरवटा गावात मोदी फडणवीसांना ट्रोल करणाऱ्यांवर ते घसरले ते इतके की ट्रोलर्सच्या पायातल्या चपलेपासून अंगावरच्या कपड्यापर्यंत सगळं काही या सरकारमुळेच आहे असा मोठेपणा मिरवून घेतला. कुचरवट्यावर बसलेले ते 5-6 काटे 10 काटे असतात. त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला. त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं. नरेंद्र मोदीजींनी 6,000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले. तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे. तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळं आहे. अरे आमचंच घेतो ना, आमच्याच सगळ्यावर करतो, आम्हालाच बोलतो. मविया नेते, शेतकरी नेते बबनरावांवर तुटून पडले. हे वादग्रस्त नाही तर विकृत वक्तव्य आहे अशी टीका काँग्रेसनं केली. आधीची भाजप सुसंस्कृत होती हे सांगून सुप्रिया सुळेंनी कटाक्ष साधला. तर संजय राऊतांनी विषय मोदी आणि पहलगामवर नेऊन ठेवला. हे वादग्रस्त नाही, हे विकृत वक्तव्य आहे. आणि या विकृतीतून जी भाजपची जी मानसिकता आहे ही स्पष्ट स्वरूपामध्ये यातून परावर्तित होत आहे. जनतेच्या टॅक्समधून पैसा जमा होतो आणि त्या एकंदरीत झालेल्या टॅक्सच्या पैशातून नीती ठरवण्याकरता निवडणूक प्रक्रियेमधून हे शासन निवडलं जातं. हे वर्चस्ववादी लोक आहेत. एकंदरीतच लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा सुद्धा हा अपमान आहे. 26 आमच्या माय भगिनींचं कुंकू पुसलं अतिरेक्यांनी, ते सुद्धा मोदीमुळेच पुसलं. हे सुद्धा जर सांगितलं असतं तर त्या सत्याला एक खरोखर एक किनार मिळाली असते की हे सत्य बोलत आहे. ही ब्रिटिशांची नवीन अवलाद आहे की हे यांनी दिलं, पण हे विसरतात की जनतेने तुम्हाला निवडून दिलं म्हणून तुम्ही या गोष्टी करू शकतात. आणि जनतेचा एवढा अपमर्द, जनतेचा एवढा अपमान की पायातले चप्पल आणि बूट सुद्धा आम्ही दिले म्हणणं. अरे तुम्ही तर लोकांना भिकेला लावताय. शेतकरी नेते राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांनी बबनरावांना त्यांच्याच भाषेत आव्हान दिलं. तर हे वक्तव्य मोदींना सुद्धा आवडणार नाही असा विश्वास मिटकरींनी व्यक्त केला. बबनराव लोणीकर एवढा माज बरा नव्हे आणि हिशेब काढायचा असेल तर तुमच्या गावात मी येतो का, पाराखाली घोंगडं टाकून हिशेबाला बसूया. म्हणजे सत्तेचा माज कसा येतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. मोदींनी हे दिलं ते दिलं असं सांगत असाल तर मोदींनी या महाराष्ट्राला दररोज 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिल्या. लोणीकर हेही सांगा. बबनराव लोणीकरांनी स्वतःच्या विकृत आणि भिकारी प्रवृत्तीचं दर्शन या ठिकाणी घडवलेलं आहे. बबनराव लोणीकर हा स्वतः भिकारी प्रवृत्तीचा माणूस आहे. तुम्ही जे सभागृहात गेले ते आमच्या शेतकऱ्यांमुळे गेलेले आहेत. तुम्ही जे काय रोज अन्न खाता ना, तुमची बायको, तुमचे पोरं, तुमचा परिवार जे काही जेवण करतो ना, हे आमच्या शेतकऱ्याच्या घामातून आलेलं लक्षात ठेवा. बबनराव लोणीकर हे माझे मित्र आहेत आणि म्हणून मी त्यांना गमतीनं एवढंच म्हणेन की 2014 पूर्वी तुम्ही कपडेही घालत नव्हता, पायामध्ये चप्पलही घालत नव्हता आणि अन्नही खात नव्हता. बरं झालं 2014 नंतर हे सगळं तुम्ही खायला प्यायला लागलात, चप्पल घालायला लागलात, कपडे घालायला लागलात, ते बरं झालं. एवढंच मी म्हणेन. चहूबाजूंनी टीकेचा वर्षाव सुरू झाल्यानंतर भाजपनं बचावात्मक पवित्रा घेतला.
आम्ही जनतेचे सेवक आहोत, मालक नाही, ही भूमिका मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी मांडली. बबनराव लोणीकरांचं विधान हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांनी जरीही काही लोकांना उद्देशून असं विधान केलं असलं तरीही अशा प्रकारचं विधान करायचा कोणालाही अधिकार नाही. देशाचे प्रधानमंत्री ज्यावेळेस सांगतात की मी प्रधान सेवक आहे आणि आम्ही सर्व हे जर जनतेचे सेवक आहोत तर आम्हाला मालक बनता येणार नाही. त्यामुळे बबनराव लोणीकरांचं जे वक्तव्य टीव्हीवर आलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. अशा प्रकारचं वक्तव्य देणं योग्य नाही. तशी समज ही बबनरावांना देण्यात येईल. बबनराव लोणीकरजी ज्या पद्धतीने बोलले त्या पद्धतीने बोलायचा अधिकार नाही. जे मी ऐकलेलं आहे, जे मी ते क्लिप बघितलेली आहे त्यावर मला असं वाटतं आम्ही जनतेचे सेवक आहे, आम्ही पब्लिक सर्वंट आहे, आम्ही जनतेचे मालक नाही, पब्लिक सर्वंट आहे. आम्ही जेव्हा जनतेचे मतं घेतो तेव्हा मतं घेताना पब्लिक सर्वंट म्हणतो आणि त्यामुळे पब्लिक सर्वंटनी कधीही अशा भाषा किंवा असे भाषणं करू नये. मी बबनराव लोणीकरजीला बोलणार आहे, यानंतर अशा पद्धतीचं कुठलंही स्टेटमेंट त्यांनी करू नये. वाद आणि टीका वाढत असताना बबनराव लोणीकर पुन्हा माध्यमांसमोर आले. त्यांनी आपल्या वक्तव्याचा अर्थ स्पष्ट करून सांगितला. गावाकडच्या भाषेत बोलत होतो अशी पुस्ती जोडत माफी मागण्याची तयारीही दाखवली. त्यांना आव्हान देणाऱ्यांना प्रति आव्हान द्यायलाही ते विसरले नाहीत. आमच्या मतदारसंघात ग्रामीण भागात जी भाषा कळती त्या भाषेत मी हे बोललेलो आहे. मी कुठल्याही सामान्य व्यक्तीच्या विरोधात मी 40 वर्षात कधी बोललो नाही. पण काही लोकांना भांडवल करायचं आहे आणि मला टार्गेट करायचं आहे. असं असलं तरी मला शेतकऱ्यांची माफी मागायला काय, मी 1000 वेळा हात जोडून शेतकऱ्याची माफी मागेन, पण मी बोललेलो नाहीये. हा एकट्या बबनरावांचा प्रश्न नाहीये. जनतेला नोकर आणि आपल्याला मालक समजणारे अनेक नेते, लोकप्रतिनिधी राज्यात आणि केंद्रात आहेत. तो तोरा कधीतरी गाफील क्षणी बाहेर पडतो इतकंच. मंत्रिमंडळात पुन्हा संधी न मिळण्यामागे बबनरावांचं असं बेफाम बोलणं हे सुद्धा एक कारण असल्याचं सांगितलं जात आहे. अघळपघळ बोलून वाद ओढवून घेण्याची बबनरावांची ही पहिली वेळ नव्हती आणि शेवटची सुद्धा नक्कीच नसेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.